सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या पक्षाच्या डोळ्याची पापणी वर खाली होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए घुबड, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी कावळा, ऑप्शन डी गरुड। याचं उत्तर आहे घुबड पक्षाच्या डोळ्याची पापणी वर खाली होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, मानवाच्या शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पायाचा स्नायू, ऑप्शन बी जिभेचा स्नायू, ऑप्शन सी हाताचा स्नायू, ऑप्शन डी पाठीचा स्नायू। याचं उत्तर आहे मानवाच्या शरीरातील सर्वात मजबूत स्नायू जिभेचा स्नायू आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, भौगोलिकदृष्ट्या भारताचे केंद्रबिंदू कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी छत्तीसगड, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी राजस्थान। याचं उत्तर भौगोलिकदृष्ट्या भारताचे केंद्रबिंदू मध्य प्रदेश राज्यात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, जगात सर्वात जास्त मोबाईल बनवणारा देश कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी सौदी अरब। याचं उत्तर आहे जगात सर्वात जास्त मोबाईल बनवणारा देश चीन आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या धातूला हात लावल्यास त्वचेला निळसर रंग येतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सोने, ऑप्शन बी प्लॅटिनियम, ऑप्शन सी कॉपर, ऑप्शन डी कोणत्याच नाही। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे कॉपर धातूला हात लावल्यास त्वचेला निळसर रंग येतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, खालीलपैकी कोणते मूळ असलेले रोपटे आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गाजर, ऑप्शन बी आलू, ऑप्शन सी अद्रक, ऑप्शन डी प्याज। याचं उत्तर आहे खालीलपैकी गाजर मूळ असलेले रोपटे आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, भारतात कोणत्या शहरात सर्वात जास्त परदेशी लोक आहेत? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी हैदराबाद। तर याचं उत्तर आहे दिल्ली शहरात सर्वात जास्त परदेशी लोक आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, भारतात हवाई जहाज पायलटची सॅलरी किती असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1 लाख, ऑप्शन बी 4 लाख, ऑप्शन सी 5 लाख, ऑप्शन डी 2 लाख। याचं उत्तर भारतात हवाई जहाज पायलटची सॅलरी 2 लाख असते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या राज्याला भारताचे मसाल्याचे राज्य म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तमिळनाडू, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी कर्नाटक। तर याचं उत्तर आहे केरळ राज्याला भारताचे मसाल्याचे राज्य म्हटले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, भारताचा पहिली महिला पंतप्रधान कोण होती? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए प्रतिभा पाटील, ऑप्शन बी सोनिया गांधी, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी सुषमा स्वराज। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होती। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या प्राण्याचे हृदय त्याच्या डोक्यात असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गरुड, ऑप्शन बी मासे, ऑप्शन सी ऑक्टोपस, ऑप्शन डी झेब्रा। याचं उत्तर ऑक्टोपस प्राण्याचे हृदय त्याच्या डोक्यात असते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, ताजमहल कोठे आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी आग्रा, ऑप्शन डी लखनऊ। तर याचं उत्तर ताजमहल आग्रात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, कोणता पक्षी दुसऱ्याच्या घरात राहतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोकिळा, ऑप्शन बी मैना, ऑप्शन सी कावळा, ऑप्शन डी घुबड।
याचं उत्तर कोकिळा पक्षी दुसऱ्याच्या घरात राहतो इज उत्तर आहे ऑप्शन ए क्वेश्चन 14 आहे कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो ऑप्शन 7 ऑप्शन ए मंगळ ऑप्शन बी शुक्र ऑप्शन सी बुध ऑप्शन डी शनी तर याचं उत्तर शुक्र ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो इज उत्तर आहे ऑप्शन बी क्वेश्चन 15 आहे कोणती एकमेव वस्तू आहे जी चंद्रावर ठेवली गेली आणि परत आणली गेली नाही ऑप्शन 7 ऑप्शन ए झेंडा ऑप्शन बी मोटार ऑप्शन सी अंतराळवरचे बूट ऑप्शन डी वैज्ञानिक उपग्रहण उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर याचं उत्तर अंतराळवरचे बूट वस्तू आहे जी चंद्रावर ठेवली गेली आणि परत आणली गेली नाही याचं उत्तर आहे ऑप्शन सी क्वेश्चन 16 आहे कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी ड्रॅगन मानला जातो ऑप्शन 7 ऑप्शन ए भूतान ऑप्शन बी UK ऑप्शन सी चीन ऑप्शन डी इंडोनेशिया याचं उत्तर आहे UK देशाचा राष्ट्रीय पक्षी ड्रॅगन मानला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्वेश्चन 17 आहे सौरमंडळातील सर्वात उष्ण ग्रह कोणता ऑप्शन 7 ऑप्शन ए बुध ऑप्शन बी पृथ्वी ऑप्शन सी मंगळ ऑप्शन डी शुक्र तर याचं उत्तर आहे सौरमंडळातील सर्वात उष्ण ग्रह शुक्र आहे याचं उत्तर आहे ऑप्शन डी क्वेश्चन 18 आहे कोणत्या देशामध्ये पहिला कागदाचा वापर झाला ऑप्शन 7 ऑप्शन ए भारत ऑप्शन बी चीन ऑप्शन सी इंग्लंड ऑप्शन डी फ्रान्स याचं उत्तर आहे चीन देशात पहिला कागदाचा वापर झाला याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्वेश्चन 19 आहे दिवसातून किती वेळा लघवीला लागणे शरीरासाठी चांगले असते ऑप्शन 7 ऑप्शन ए 10 ते 8 वेळा ऑप्शन बी 12 ते 8 वेळा ऑप्शन सी 9 ते 8 वेळा ऑप्शन डी 6 ते 8 वेळा तर याचं उत्तर दिवसातून 6 ते 8 वेळा लघवी लागणे शरीरासाठी चांगले असते याचं उत्तर आहे ऑप्शन डी जो की लास्ट 20वा क्वेश्चन आहे तो आहे कोणत्या वनस्पतीचे फूल फक्त रात्री उमलतात ऑप्शन 7 ऑप्शन ए गुलाब ऑप्शन बी ब्रह्मकमळ ऑप्शन सी जाई ऑप्शन डी मोगरा जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा GKच्या व्हिडिओमध्ये